अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 म्हणजेच प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट 1958 हा फौजदारी कायद्यातील समन्स खटल्यामधील अत्यंत महत्त्वाचा एक अधिनियम आहे. आता समन्स खटले म्हणजे कुठले की जिथे IPC 379 ते 382 मध्ये जे दिलेले अपराध आहेत म्हणजे चोरी, घरफोडी किंवा अफरातफर, IPC 420 मधील फसवणूक अशा प्रकरणातील जे गुन्हे असतात याची जर का सिद्धता झाली तर आरोपीला जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा ही दिली जाऊ शकते. आता हे जे समन्स खटल्यामधील जर का जे अपराधी असतील त्यांचं जर का वय 21 वर्षापेक्षा कमी असेल किंवा त्यांनी जर का पहिल्यांदाच असा गुन्हा केलेला असेल तर त्या अपराध्यांवर गुन्हेगार म्हणून कलंक लागू नये अशी न्यायव्यवस्थेची एक अपेक्षा असते. म्हणून कोर्टाला जर का आरोपीमध्ये जर का सुधारणा होण्याची शक्यता वाटत असेल तर अशा प्रकरणामध्ये चांगल्या वर्तणुकीची हमीवर, अटीवर, शर्तीवर पर्यवेक्षणाखाली त्या अशा अपराध्याला सोडले जाते. तर हा अधिनियम कुठे लागू होऊ शकत नाही म्हणजे ज्या ठिकाणी जे गुन्हे आहेत की जिथे 7 वर्षापेक्षा जास्तीची कारावासाची शिक्षा झालेली आहे किंवा जो गुन्हेगार आहे तो एक अत्यंत सराईत गुन्हेगार आहे तर अशा ठिकाणी हा अधिनियम लागू होत नाही. या अधिनियमाअंतर्गत जो अपराधी आहे तर त्याला पर्यवेक्षकाच्या निगराणीखाली राहावे लागते पुढील 2 ते 3 वर्ष. त्याने जर का अटीचा भंग केला तर त्याला पुन्हा अटक होऊन त्याला पुन्हा कारावासात पाठवले जाते.